नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत भाजणीचे वडे. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहून घेऊया. भाजणीचे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे थालीपीठाची भाजणी. तर थालीपीठाची भाजणी ही वेगळी असते आणि चकलीची भाजणी ही वेगळी असते. तर आत्ता आपल्याला लागणार आहे थालीपीठाची भाजणी. थालीपीठाची भाजणी कशी बनवायची यासाठीची रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर त्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथून तुम्ही थालीपीठाची भाजणी कशी बनवायची हे पाहू शकता. तर आपल्याला पहिल्यांदा लागणार होती थालीपीठाची भाजणी. तेल, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे, तीळ, हिंग, हळद आणि लाल मिरची पूड. मिरची पूड घेताना आपल्याला कलरसाठीची घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भाजणीच्या वड्यांना कलर जो आहे तो चांगला येईल. तर हे होतं आपलं भाजणीचे वडे तयार करण्यासाठीचं साहित्य. तर आपण आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊयात. आलं, लसूण, मिरची आपलं चांगलं बारीक झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक 2 टेबलस्पून होईल इतके जिरे घालणार आहे. तर जिरे जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण बारीक करायचे नाही आहेत. अर्धवट बारीक झाले तरीही चालतील. तुम्हाला अखंड हवे असतील, अखंड जिरे घातले तरीही चालेल. आता मी सुरुवातीला परातीत भाजणी काढून घेतलेली आहे. भाजणीमध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालतोय. मीठ घालताना पहिल्यांदा थोडंसं कमी घाला, नंतर जर तुम्हाला कमी वाटलं तर मीठ आपल्याला वाढवता येईल. त्यानंतर मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा टीस्पून होईल इतका हिंग घालणार आहे. परत आपण काय करतोय, एक अर्धा टीस्पून होईल एवढी हळद घालणार आहे. आता मी त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. तर लाल मिरची पूड आपल्याला घालताना काळजी घ्यायची आहे, आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालणार आहे. सो लाल मिरची पूड घालताना आपल्याला काय करायचं आहे, कमी प्रमाणात वापरायचं आहे. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तीळ घालणार आहे. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक केलेलं आलं, लसूण, मिरची आणि जिरे होतं ते घालतोय. आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण सगळे पिठामध्ये काय करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी ॲड करण्यापूर्वी सगळ्या पिठामध्ये हे काय होतील, चांगले मिक्स होतील. जर आपण आधीच पाणी ॲड केलं तर ते एकाच जागी राहतील. म्हणून मी संपूर्ण पिठामध्ये काय करणार आहे, हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता आपले सगळे आयटम जे आहेत ते पिठामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, एक 4 टेबलस्पून होईल एवढं तेल जे आहे मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन म्हणूया याला आपण. तर आपण ते काय करतोय, तर ते पिठामध्ये आपण सगळं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, एका चमच्यानं काय करायचं आहे आपल्याला, ते सुद्धा पूर्ण पिठामध्ये सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. पाणी ॲड करण्यापूर्वीच आपल्याला काय करायचे, ही सगळी कृती करायची आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतील, आपले वडे जे आहेत ते खुसखुशीत होतील. तेलाचं मोहन घालून आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, पाणी ॲड करून चांगलं मळून घेणार आहे. पाणी घेताना इथं मी गरम पाणी वगैरे काही घेतलेलं नाही आहे. रेग्युलर आपलं वॉटर जे आहे तेच आपण यूज केलेलं आहे. चकली मळताना, चकलीचं तयार करताना आपण काय करतो आहे, काही वेळेला आपण गरम पाणी यूज करतो आहे, पण इथं आपल्याला काय करायचं आहे, गार पाणीच यूज करायचं आहे. तर आपण लागेल तसं पाणी ॲड करून काय करायचं आहे, पीठ जे आहे ते आपण चांगलं मळून घेतो आहे. पीठ मळून घेताना आपल्याला काय करायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. पीठ आपलं चांगलं मळून होतं आहे. तर आपण एक पिठाचा चांगला गोळा तयार करून घेऊया. पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, वडे जे आहेत ते आपल्याला थापून करायचे आहेत. तर मी पहिल्यांदा काय केलं आहे, एक कॉटनचं कापड घेतलं आहे. कॉटनचं कापड आपण पाण्यात भिजवून काय करूया, थोडंसं चांगलं पिळून घेऊया. आता आपण पिठाचा एक छोटा गोळा घेतो आहे. छोटा गोळा आपण काय करूया, परत एकदा चांगला मळून घेतल्यासारखं करूया आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, थालीपीठ जे आहे ते चांगलं थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना आपल्याला काय करायचं आहे, थालीपीठ
खूप पातळही थापायचं नाही आहे, पातळ झालं तर ते कडक होईल. खूप जाडही ठेवायचं नाही आहे जेणेकरून ते तळलं जाणार नाही असं. तर मीडियम कन्सिस्टन्सीवर आपण काय करायचं आहे, थालीपीठ जे आहे ते चांगलं थापून घ्यायचं आहे. आपण हे वडे जे आहेत ते थापून झाल्यावर काय करणार आहे, त्याला एक मधोमध होल करूया जेणेकरून काय होईल, तो वडा जो आहे तो सगळीकडून व्यवस्थित तळला जाईल आणि एक वड्याचा आकारही चांगला दिसेल. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मधोमध एक होल करून घेतलेला आहे. आता आपला जो वडा आहे जो थापून झालेला आहे, आपण आता तो काय करतो आहे, गरम तेलामध्ये तळून घेतो आहे. तेल मी आधीच चांगलं तापवून घेतलं होतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवर वडा जो आहे तो चांगला तळून घ्यायचा आहे. तळून घेताना आता मी वडा सोडल्यानंतर काय केलेलं आहे बघा, की त्याच्यावर आपण तेल उडवून घेतो आहे. त्यामुळं काय होईल, वडा जो आहे तो चांगला फुगला जाईल, त्यामुळे तो खुसखुशीत होईल. अशा प्रकारे आपण वडा जो आहे तो दोन्ही बाजूनी काय करतो आहे, चांगला तळून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यातलं पूर्ण तेल निथळून काय करायचं आहे, तो तेलातून बाजूला काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा आपला पहिला वडा जो आहे तो तयार झालेला आहे. याच प्रकारे आपण काय करायचं आहे, उरलेले सगळे वडे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर आता आपण बघा दुसरा वडा जो आहे तो तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर हा काय झाला, आपला दुसरा वडासुद्धा आता तळून तयार होतो आहे. या प्रकारचे वडे जे आहेत ते काय आहेत, महाराष्ट्राच्या काही भागात श्रावण महिन्यात बनवले जातात. तर हे जे वडे आहेत पावसाळ्यात खाण्यासाठी आपल्याला अतिशय चविष्ट असे लागतात. तर आता अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर ही होती आपली आजची भाजणीच्या वड्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.